हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही म्हणत असाल मी चालली आहे कुठे, तर आज मी तुमच्याबरोबर ना एक खूप छान असा सुंदरसा व्हिडिओ शेअर करणार आहे जो आहे स्वामी रिलेटेड। तर तुम्ही बघितलं पण असेल किंवा तुम्ही याची व्हिडिओ पण बघितले असतील किंवा तुम्ही राहत असाल तर तुम्ही जाऊन व्हिजिट पण करून आले असाल। तर आज मी तुम्हाला ज्या मठाबद्दल सांगते त्या मठाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ मठ वांगणीचा समर्थवाडी असं म्हणून स्वामी समर्थाच्या ह्या मठाचं नाव आहे। तर खूप छान हा मठ आहे। मी व्हिडिओ भरपूर बघितलेत पण बऱ्याच व्हिडिओमध्ये ना नेमकं काय झालंय, जे आपले क्रिएटर असतात त्यांनी ना व्हिडिओ तर केलेत पण ॲक्च्युली समर्थवाडीचं जे आतमधलं जे दृश्य आहे ना ते कोणी म्हणजे दाखवलं नाही आहे आणि मला ते कळत नव्हतं की का नाही दाखवत, काय रिझन आहे। म्हणजे ते सांगायचे की आतमध्ये अलाउड नाही आहे त्यामुळे ते व्हिडिओ करत नव्हते। पण मला ना समर्थवाडीमध्ये एकदा जाऊन तिथे बघायचं होतं की नेमकं असं काय आहे आणि का लोक एवढे समर्थवाडीमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत। खरंच मी तुम्हाला ना शब्दात सांगू शकत नाही, इतका सुंदर तो मठ आहे। तुम्ही जरा हे संवाद ऐका। डायरेक्ट जाता का रिक्षानी शेअरिंगनी? डायरेक्ट जायचं मला। शेअरिंग कसं? शेअरिंग किती? 20 रुपये सीट, बाहेर उतरायला लागेल रोडला। आणि असं डायरेक्ट मध्ये गेला तर 100 रुपये डायरेक्ट डायरेक्ट आतमध्ये। आणि शेअरिंगनी किती कुठे सोडता? शेअरिंगला 20 रुपये रोडवरती सोडणार। आणि मग तिथून पुढे तुम्हाला पायी जावं लागेल। किती लांब आहे ते? 10-15 मिनिटं लागतात। जास्त नाही बोलत, 100 रुपये एका सीटचे। 5 सीट घेऊन जातो 100 रुपये होतात। हां 20 रुपयामध्ये आला बाकी सीट घेतो आणि रोड 5 सीट झाले ना तर आमची गाडी आली। चला डायरेक्ट जायचं। हां चला। येताना तिकडून रिक्षा असतात का? तुम्हाला सांगतो काय सांगणार मी। हां रिक्षा मिळते बाहेर यावं लागेल। अच्छा अच्छा ठीक आहे। तिथे जागेवर शेअरिंगला जात नाही ना। हां हां पण मी ऐकले की 20 रुपये सीट आहे डायरेक्ट तिथे जायला। 20 रुपये सीटनी सोडतात। सीट आहे आम्ही कसे पुढची सीट आहे सर्व रोडला उतरवतो। अच्छा तुमचे 5 सीट असते ना हां तरी आम्ही 100 ला ठेवतो 20 रुपये सीट डायरेक्ट सोडल्याच्या। अच्छा ठीक। इथून किती मिनिटाच्या अंतरावरती आहे मग समर्थवाडी? 7-8 मिनिटं लागतात, 8-9 मिनिटं रिक्षाला। ओके रिक्षाला 7-8 मिनिटं लागतात। 10 मिनिटं पकडून जातात। आणि मग चालत जायला भरपूर वेळ लागत असेल? 1 तास लागतो? हो बापरे। तर तुम्ही बघितलं कसं मी रिक्षावाल्यांची विचारपूस करत होती। तर तुम्हाला ना वांगणीवरून म्हणजे रिक्षा मिळतील। डायरेक्ट जर तुम्ही रिक्षा केली ना, तुम्ही 1 असो 2 असो 3 जण असो तर तुमचे 100 रुपये घेणार। आणि जर तुम्ही शेअरिंगने जात असाल ना तर एका माणसाची 20 रुपये घेतले जातात। पण शेअरिंगमध्ये मी नाही आली आहे, मी आणि माझा छोटा मुलगा होतो तर आमच्या दोघांचे त्यांनी 100 रुपये घेतले। कारण की ते सांगत होते की 5 सीट असल्याशिवाय आम्ही हलत नाही वांगणीवरून। तर तुम्हाला यायचं कसं मी ते सांगते। तुम्ही ना म्हणजे कुठून पण येत असाल, जसं तुम्ही खोपोली ट्रेन पकडा ते तुम्हाला बेस्ट पडेल। खोपोली ट्रेन पकडली ना तर तुम्हाला बदलापूरच्या पुढचं स्टेशन आहे वांगणी। तर वांगणीला आल्यावरती तुम्ही ईस्टमध्ये या। ईस्टमध्ये आले की तिथे रिक्षावाले असतात, त्यांना सांगा की आम्हाला समर्थवाडीला जायचं आहे। शेअरिंग किंवा डायरेक्ट ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता। आणि तुम्हाला डायरेक्ट मग रिक्षावाले ना इथे स्वामी समर्थवाडीमध्ये आणून सोडतील। तर इथे तुम्ही जसं बघितलं की मी इथे एक फोटो लावलेला। इथे फक्त ना एक अट आहे, म्हणजे अट अशी आहे की 10 वर्षाच्या वरतील मुलं मुली जे पण असतील ना त्यांना कॉस्ट्यूम आहे आणि माणसांना लेडीजला पण। तर महिलांना आणि मुलींना कसं आहे फुल फ्रॉक वगैरे अलाउड आहे, महिलांना साडी अलाउड आहे। तुम्ही सूट वगैरे घालून येऊ शकत नाही इथे जर महिला असाल लग्न झालेल्या। आणि मुलींना फुल फ्रॉक सलवार सूट घालू शकता आरामशीर। आणि मुलांचं सांगायचं तर 10 वर्षाच्या पुढे इथे लिहिलेलं पण होतं, मी ते पोस्टर लावलेलं होतं, तुम्ही चेक करा परत वाटलं तर। तर तिथे असं स्पष्ट लिहिलं आहे माणसांना इथे धोती कुर्ता फक्त हेच अलाउड आहे। तुम्ही धोती घालू शकता, ते आजकाल तर हे आपले जे धोती पायजामा वगैरे असतो ना तो परिधान करू शकता। पण इथे जीन्स बरमोंडा शॉर्ट्स हे काहीच अलाउड नाही आहे। तर थोडंसं तुम्ही ना कॉस्ट्यूमचं लक्षात ठेवा, नाहीतर मग तुम्हाला इथून परत जावं लागेल। तर हे लक्ष देऊन ऐका की इथे कॉस्ट्यूम आहे। जर तुम्ही कॉस्ट्यूम जर नसेल घातला म्हणजे साडी, महिलांनी लग्न झालेल्या महिलांनी साडी आणि पुरुषांनी धोती पॅन्ट कुर्ता जर नसेल घातला तर तुम्हाला ते रिटर्न करतील।
आणि जर समजा बाय चान्स तुम्ही चुकून आले असाल तर तुमच्याकडे टी शर्ट्स वगैरे असेल, बनियान असेल ना घातलेली, तर इथे तुम्हाला ना धोती वगैरे दिली जाते, ती भाड्याने दिली जाते किंवा काय असेल ते माहिती नाही, पण इथे आहे. तर तुम्ही इथे ती घेऊ शकता आणि तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन करू शकता. माणसांसाठी इथे सुविधा आहे, पण अजून महिलांसाठी सुविधा चालू नाही केली आहे. ते चालू करणार आहेत लवकरात लवकर. तर एक 42 नाण्यांची सेवा तुम्ही बघून घ्या कशी करायची आहे. 42 नाण्याची उपासना आहे त्याच्यावर महत्वाची. आता ती उपासना कशी आहे, इथनं नाणे ठेवत गेले महाराज आणि इथे असे सगळे आले इथपर्यंत 36 नाणी झाली. 37, 38, 39, 40, 41 आणि ह्याच्या खाली इथे 42 अशी ती 42 नाणी आहेत लावायची असतात. लक्षात आलं? पहिल्या एखाद्या व्यक्तीने ती 42 नाणी लावलेली असतात. लक्षात आलं? आता तुम्ही जर करायला गेला तर ती पहिली 42 नाणी आहेतच तिथे, बरोबर. ती काढायची ह्याच्यापासून, बाहेरच्या ह्याच्यापासून अशी काढत यायची, कोरड करत यायची. 42 नाणी तुमच्यापाशी ठेवून द्यायची ती तुम्हाला प्रसाद म्हणून असतात. त्याचे जे कॉईन्स असतात त्याची किंमत केली जाते. म्हणजे त्याची किंमत आता 5 रुपयाची 10 नाणी असतील तर 50, 10 रुपयाची 5 नाणी असतील तर 50 होती, 50, 100 झाली. आणि 1 रुपया 2 रुपयाची जशी असते ते 100, 150, 200 रुपयापर्यंत त्याची किंमत होते. तर ती किंमत तुम्हाला इथे भरावी लागते आणि ती नाणी प्रसाद म्हणून घेऊन जायची. आताही घेऊन जाऊ शकतो? हो, आताही जाऊ शकतो. आहेत कधी आहेत ना, तिथे आहेत ना. मी नाही बघितलं. पण एक गोष्ट आणखीन तुम्हाला, दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्यापाशी 42 नाणी तिथे लावायला. अच्छा. हां, ती लावल्याशिवाय तुम्ही ती घेऊ शकणार नाही नुसती. म्हणजे माझ्याकडची नाणी असली पाहिजे तिथे. हो, तुम्हाला पहिले जी तुमच्याकडे तुमची नाणी घेऊन यायची तुम्ही. अच्छा, घेऊन 5 रुपयाची, 10 रुपयाची, 2 रुपयाची, 1 रुपयाची, तशी 5 रुपयाची, तशी टोटल 42 नाणी. पहिल्यांदा आता तुम्ही लावायला जाणार त्याच्या आधी पहिले किती काढायची ते मी सांगते तुम्हाला. ते पहिले काढायची आणि ती तुम्हाला प्रसाद रूपाने येते ते सांगते. आता दुसरी 42 नाणी कशी लावायची ते सांगते मी तुम्हाला. लक्षात येते का? 42 नाणी तिथे ऑलरेडी आहेत तिथे लावलेली. आणि मला जर हवी असेल तर माझी तिथे लावा, तुमची स्वतःची घेऊन यायची 42. आता 42 नाणी 500चा नका सगळी 200 असला विचार नाही करायचा. जे येतील ते 5 असो, 2 असो, 10 असो, सगळं घेऊन एकत्र गोळा करून आणायची. ऑलरेडी आहे. आता तुम्ही लावणार ती तुम्ही लावणार ती दुसऱ्याला मिळणार तुम्हाला प्रसाद. तुम्हाला लावणार ती दुसरी बाई आहे त्याला प्रसाद पाहिजे. किंवा तुम्ही असं 7 वेळेला केलं तर जास्त चांगले ते. असं ते 7 वेळेला करायचं. 7 वेळेला करायचं. तुम्ही केव्हा येऊन करू शकता, रोज येऊन करू शकता. कोणत्या दिवशी केलं पाहिजे असा भाव नाहीये तिथे. 7 वेळा झालं पाहिजे. लक्षात आलं? आता त्याप्रमाणे पहिल्यांदा आता तुम्ही नाणी घेतलीत आणि 42 नाणी लावली. 42 नाणी लावताना इथे एक शेवटचं राहील. ही ज्या 36 नाणी इथे होतात 1, 2, 3, 4, 5 आणि 6. कधी कधी तुमची 42 नाणी इथं लावताना इथेच संपतात, एक नाणं राहून जातं. तुम्हाला ते 43 लागेल पण ते 43 लावायचं नाही. ते नाही लागलं म्हणजे काय आहे, ते इथे हे जे नाणं आहे हे कुलदेवतेचं नाणं आहे. आय होप तुम्ही ही सेवा पूर्ण ऐकली असेल. तर तिथे एक बाबा होते, त्यांनी ही 42 नाण्यांची सेवा सांगितली की जर ते नाणे तुम्ही इथे 7 वेळा चेंज करून आले ना तर खूप छान आहे. तुम्ही पूर्ण ऐकलं असेल तर तुम्हाला कल्पना आली असेल. आणि हो, मी आतमधला व्हिडिओ जो आहे तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकली कारण की शेवटचा जो मी तुम्हाला ते नाण्याच्या आधी जो व्हिडिओ दाखवलेला त्याच्यामध्ये तुम्हाला ना जिथे लास्टचं बघा मी बॅनर दाखवला मोबाईल नॉट अलाउड, तर इथे ना लॉकर होते छोटे छोटे, तिथे आपल्याला मोबाईल वगैरे जमा करावा लागतो कारण की आतमध्ये समर्थवाडीमध्ये अजिबात शूट करायला अलाउड नाही आहे. मोबाईल तुमचा जप्त केला जातो म्हणजे तिथे लॉकरमध्ये ठेवावं लागतं तेव्हाच आपल्याला आतमध्ये सोडतात. तर जर तुम्हाला जमत असेल तर नक्की तुम्ही एकदा येऊन इथे बघा.
समर्थवाडीमध्ये ना 101 तुम्हाला असं मी गॅरंटी देते की इतकं सुंदर आहे ना हे समर्थवाडीचं मठ. तुम्ही बघाल ना बघतच राहाल. आतमध्ये ना एक खांब आहे, त्या खांबाला असं हक केलं जातं आणि आपल्या ज्या पण अडचणी त्या सांगितल्या जातात, त्या अडचणीतून आपल्याला सुटका लवकरात लवकर मिळते. तर इथे बघा हे समोर ना स्फूर्ती फार्म हाऊस लिहिलंय, बघत असाल. त्याच्या अपोजिटच मध्ये हे बघा, हे इथे समोरच एक मठ आहे. हे देवगिरी मठ याला म्हटलं जातं असं म्हणतात. समर्थ मठाच्या थोडंसं पुढे आहे, जास्त लांब नाहीये, रस्त्यावरतीच आहे. गोंधळाचं काम काहीच नाहीये. खूप छान आहे बघा तुम्ही. प्रथम पहिल्याच दर्शनात स्वामी महाराजांचं दर्शन होतं आणि समोर बघा नंदी महाराजांची आणि महादेवांची किती मोठी प्रतिमा आहे. हे इथे अशा प्रकारे बसण्यासाठी जागा वगैरे आहे. पण इथे बघा तुम्ही नंदी महाराजांची केवढी मोठी प्रतिमा आहे. इथे पार्किंगमध्ये गाड्या उभ्या केल्या आहेत आणि समर्थवाडीमध्ये पण ना खूप झाडं लावलेली होती, पण ॲक्च्युली तिथे पाण्याची टंचाई असल्यामुळे थोडी झाडं जी आहेत ना सुकलेली होती. पण ही जास्वंदाची फुलं जी आहेत समर्थवाडीपासून मी बघत आली आहे, इथपर्यंत बघायला मिळते. खूप छान आहे. हे देवगिरी मठ असं म्हटलं जातं. ही आहे मी श्री देवनगरी. हा गेट. माझा लेग थकला तरी ते छान हिरवळ हिरवळ वेल बघ किती छान आलेत ना. मला खूप तहान लागली आहे आणि प्यायची इच्छा आहे. खूपच तहान लागली मला. एंट्री केल्याच्या बरोबर बघा क्लीन द लेन्स. क्लीन तर आहे. तू एकदम कॅमेऱ्याच्या मध्ये नको येऊ. तर ही आहे देवनगरी. आणि समर्थवाडीबद्दल मी एक सांगायचं विसरली की समर्थवाडीमध्ये आतमध्ये तुम्हाला दर्शनासाठी जायचं असेल ना, तर तिथे तुम्हाला 125 रुपये पे करावे लागतात. ते 125 रुपये घेतात आणि 125 रुपयामध्ये ना तुम्ही एका महिन्यामध्ये किती पण वेळेस येऊ शकता. म्हणजे 1 महिन्याचा तुम्हाला तो पास दिला जातो. फक्त जेव्हा पण तुम्ही येत असाल ना, मग 1 महिन्याच्या आतमध्ये ते आपल्याला ते पावती देतात, ती घेऊन यायची आणि त्या पावतीच्या हिशोबाने आपण आत जाऊ शकतो. आपल्याला परत पे करायचं काम नाही पडत. त्यांनी मला असं सविस्तर समजावून सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही ही पावती फाडल्यावरती 1 महिना तुम्ही येऊ शकता. आणि हे जे तुम्ही इथे भलं मोठं पाऊल बघताय ना, हे स्वामींचं पाऊल आहे असं इथं सांगितलं होतं. इथे जे दादा होते ना, त्यांना मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की हे स्वामींचं पाऊल आहे. तर बघा अशा प्रकारे खूप सुंदर आहे. हे जे आता मी आली आहे ना, हे देवनगरी आहे. देवनगरीमध्ये तुम्हाला काही चार्जेस वगैरे नाही आहेत. इथे जे दादा होते ना, ते खूप छान होते. ॲक्च्युली झालं असं होतं की माझ्याकडे ना पाण्याची बॉटल होती, पण आम्ही दोघं मायलेकांनी पाणी पिऊन संपवलं होतं आणि त्या कारणाने काय झालं ना, घसा सुकायला लागला आणि मला खूप तहान लागली होती. तुम्ही ऐकलं पण असेल. तर तिथे मी त्या दादांना म्हटलं, दादा काही पाणी वगैरे मिळेल का? तर ते दादा इतके चांगले होते ना, तर त्यांनी मला ना माझ्या मुलाला आणि मला कोकम सरबत असं मस्त फ्रेश बनवून दिलं. मला त्यांचा स्वभाव खूप आवडला आणि खूपच छान होते ते दादा, खूपच छान होते. सध्या स्वामी महाराजांच्या मूर्तींचं काम चालू आहे. कलर वगैरे करणं चालू आहे. खूप छान असं कलर झाल्यावरती स्वामींची मूर्ती बघायला आपल्याला मिळेल. मग असं खूप छान वातावरण आहे. रात्रीचं आल्यावर इथे थंड बसायला, असं थंड वातावरणात बसायला खूप मन प्रसन्न होईल. इथे हवनाचं कुंड आहे, खूप छान आहे. तर इथे ना स्वामींच्या मोठ्या मूर्तीचं काम चालू होतं आणि इथेही खूप छान वाटतं. खूप मस्त आहे. इथे बसल्यावरती ना मन असं प्रसन्न झालं. तर ही आहे देवनगरी. इथे जास्त काही बघण्यासारखं नाही, पण इथे वातावरण खूप शांत, थंड, मनमोहक आहे. आणि हो, समर्थवाडीमध्ये ना तुम्हाला प्रसादाची पण सोय आहे. तुम्ही जर कधी गेलेत ना, तर नक्की तिथे प्रसादाचा लाभ घ्या. तिथे समोरच ते बघा, जसं आपण पायऱ्या उतरतो ना, तर समोरच तुम्हाला एक असं लिहिलेलं असेल, अन्न छत्रालय असं काहीतरी लिहिलेलं होतं. तर तिथे मस्त असं जेवण मिळतं. खूप छान वाटलं मला समर्थवाडीमध्ये गेल्यावरती. तर तुम्ही जर कधी आले नसाल ना, तर नक्की येऊन इथे एकदा व्हिजिट करा. आणि समर्थवाडीमध्ये ना तुम्हाला एवढं बघायला मिळेल ना, एवढं बघायला मिळेल की तुम्ही कल्पनाही करू शकत ना तुम्ही. आणि तिथे ना इतकं छान आता काम चालू होतं ना मंदिरांचं,
खूप सुंदर. आणि एवढी भुलई आहे ना तिथे, म्हणजे तुम्ही कुठून घुसलात आणि कुठून निघलात हे तुम्हाला कळणारच नाही. खूप तुम्ही आश्चर्य होणार तुम्हाला तिथे गेल्यावरती. आणि हो निघताना ना मला हे झाड दिसलं, तर हे झाड द्राक्षाचं आहे की काय कसलं, माझा लेक बोलतो मम्मी हे झाड द्राक्षाचं. म्हटलं अरे एवढ्या हे द्राक्षाचं झाड नाही आहे, हे काहीतरी वेगळंच प्रकार आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की सांगा हे कसलं झाड आहे. द्राक्षाचं झाड त्यांनी बघितलं नाही त्याच्यामुळे त्याला वाटलं की हे द्राक्ष आहेत, पण हे काहीतरी वेगळंच होतं. तर नक्की मला सांगा काय आहे. आणि हो शेवटचं एक सांगायचं तुम्हाला राहून गेलं की तुम्हाला ना जेव्हा तुम्ही वांगणीवरून इकडे याल ना तर तुम्हाला रिक्षा ज्या आहेत ना त्या भरपूर मिळतील. पण जेव्हा तुम्हाला वांगणीवरून समर्थवाडीमधून रिटर्न स्टेशनला जायचं असेल ना तर तुम्हाला खूप म्हणजे स्ट्रगल करावा लागणार, कारण की ना रिक्षा अजिबात मिळत नाहीत. तर तुम्ही एक काम करा, ज्या रिक्षामध्ये येत असाल ना त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून नंबर घ्या आणि त्यांना सांगा आम्हाला घ्यायला तुम्ही येऊ शकता का. जर ते बोलत असेल जमत असेल तर तुम्ही नक्की त्यांना फोन करून रिटर्न येण्यासाठी म्हणजे घेऊन जाण्यासाठी त्यांना फोन करा, कारण की तिकडून ना अजिबात मला रिक्षा मिळत नव्हत्या. आणि त्याच गोंधळामध्ये ना मला एवढा उशीर झाला. शेवटी मी वांगणीला न येता मी बदलापूरला गेली आणि बदलापूरवरून मग ट्रेन पकडली. म्हणजे ते रिक्षावाले मला एक भेटले, तर ते काय बोलले ताई तुम्ही वांगणीला आता रिटर्न तुम्हाला रिक्षा नाही मिळणार लवकर, तर तुम्ही एक काम करा मी बदलापूरला चाललोय, तर तुम्ही मध्ये एक स्टॉप सांगितलं त्यांनी, तिथे मला त्यांनी उतरवलं आणि तिथून पुढे मग मी बदलापूरचं स्टेशनला म्हणजे रिक्षा पकडली आणि बदलापूरला आली. बदलापूरहून मग मला ट्रेन मिळाल्या. तर अशा प्रकारे मी घरी परतीचा प्रवास गाठला. तर खूप छान वाटला हा मठ. तुम्हाला नक्की जर जायचं असेल ना तर तुम्ही नक्की जा. आणि हो व्हिडिओमध्ये काही थोडं कन्फ्युजन वाटलं असेल किंवा काही कळालं नसेल तर नक्की मला कमेंट करा, तुमच्या कमेंटला मी नक्की रिप्लाय करणार. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.